हॅलो एव्हरीवन अँड मोस्ट वेलकम टू रोशनीज किचन. तर आज मी माझ्या ह्या व्लॉगमध्ये दाखवणार आहे नाशिकच्या कालिकेची जत्रा. तर तुम्ही बघू शकता मध्ये 3-4 दिवस खूप पाऊस झाला आणि त्यानंतर आम्ही आलो ही जत्रा बघायला. तर मी तुम्हाला सुरुवात सांगते. आम्ही घरातून निघालो आणि मध्ये रस्त्यात आम्हाला ना लिटरली अर्धा तास लागला. खूप ट्रॅफिक होती. तर आम्हाला वाटलं सगळे जत्रेचीच ट्रॅफिक असेल, बट थोडं पुढं गेल्यावर समजलं की जस्ट 1-2 गाड्यांमुळे एवढी ट्रॅफिक झालेली होती. बस आम्ही तो एवढा रस्ता पार केला. त्यानंतर पुढं गेलं तर सगळं क्लिअर होतं. तर जस्ट एका गाडीमुळे एवढी ट्रॅफिक झालेली होती. अर्धा तास लागला आम्हाला तिथून निघायला. मग आम्ही आता इथून पुढे आलो मुंबई नाक्याला. तर असे रस्त्याने पण सार्वजनिक हे देवींचे देखावे होते. तर जत्रा अशी इथूनच सुरुवात झाली आहे. लहान मुलांचे खेळणे वगैरे सगळे दिसतच असेल तुम्हाला. तर खूप 2-3 दिवस खूप पाऊस पडला. ॲक्च्युली आम्हाला दिवसाचं यायचं होतं. पण हे जे आम्ही आज आलो आहे, तर हे टोटली अनप्लॅन्ड होतं. म्हणजे काहीच प्लॅनिंग नव्हतं जत्रेत यायचं. मला संध्याकाळचं याच्यामुळे यायचं नव्हतं, की मला असं वाटलं, की खूप गर्दी असेल, उगाच धक्काबुक्की होईल आणि मला गर्दीत जाणं सध्या टाळायचं आहे. त्यामुळे तर आलो होतो इथे मस्त लाइटिंग्स वगैरे पाळणे सगळं होतं आणि मेन म्हणजे अजिबातच अशी गर्दी नव्हती. म्हणजे होतेच लोकं कारण पाऊस काल आला नाही संध्याकाळच्या टायमाला आणि मग भरपूर लोकं होते. पण अशी धक्काबुक्की काहीच झाली नाही काल. बघू शकता दर्शनाला खूप गर्दी होती त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं. तिथे समोर असे पेढ्यांचे दुकान होते. ते पेढे घेतले. तर बघू शकता तुम्ही. दर्शनाला खूप गर्दी होती आणि त्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. तर तिथून आम्ही पेढे घेतले. तर असे बलून्स वगैरे. हे बघा ज्वेलरी. मला तर ज्वेलरी खूप आवडते ॲक्चुअली. मी म्हणजे लिटरली 2 ते 3 वर्ष झाले कुठल्याहीच प्रकारची ज्वेलरी घेतली नाही किंवा काहीच नाही. नाहीतर माझी मुलगी तिच्या पप्पांसोबत त्यांच्या कड्यावरच होती. तर इथे माझ्या मिस्टरांना हा गेम खेळायचा होता रिंगचा. तर मोस्ट ऑफ आम्ही जेव्हा पण हा रिंगचा गेम खेळतो कधीच आमची रिंग जात नाही. तर ₹50 मध्ये 10 रिंग्स होत्या. तर त्यांनी सुरुवातीच्या 4-5 टाकल्या. मग मी म्हटलं मला एक टाकायची. आता माझ्या एका हातात मोबाईल होता आणि एका हातात रिंग. तर मी रिंग टाकली तर माझी रिंग डायरेक्टली खाली पडली. आणि मिस्टरांनी नेमकं एक रिंग टाकली आणि ती 100च्या नोटमध्ये गेली. लिटरली आम्हाला ₹50 पण भेटले. म्हणजे आनंद झाला बुवा. छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंद होतो. तर इथे असे अजून पुढे एक होते दुकानं भरपूर. तर इथे एक हॉर्सचं होतं. माझ्या मुलीचं म्हणणं मला या हॉर्सवरच बसायचं. बट ते आम्ही लांबून पाहिलं तर ते थोडंसं रिस्की वाटत होतं. म्हटलं, "तू अजून छोटी आहेस, तू नंतर बस." तर मग पुढे गेले तर मला यावर्षी एकही पाळण्यात बसले नाही मी. मला खूप आवडतं पाळण्यात बसायला, बट मी नाही बसले. त्यामुळे आम्हाला जे ₹50 भेटले त्याचे आम्ही स्नॅक्स घेतले. ते स्नॅक्स खाल्ले आणि त्यानंतर माझ्या मिस्टरांनी मला बळजबरी ह्या लहान मुलांची जी ट्रेन असते ड्रॅगन ट्रेन लहान मुलांची त्यात बसून दिलं. यात काही प्रॉब्लेम नाही, यात बस. यात माझ्या मुलीनी खूप एन्जॉय केला. ॲक्चुअली मला मोठ्या-मोठ्या पाळण्यांमध्ये बसायला फारच आवडतं आधीपासून. बट मग माझ्या लग्नाच्या आधीपासून पण माझ्यासोबत पार्टनर, माझा भाऊ, मम्मी-पप्पा कोणीच कधीच बसलेले नाही. ते सगळे घाबरतात आणि इव्हन लग्नानंतर देखील सुद्धा माझे मिस्टर किंवा अजून कोणीच बसत नाही. पण तुम्ही बघू शकता मी माझ्या मुलीला माझ्यासारखंच ट्रेन केलंय. ती खूप एन्जॉय करते. ती सगळ्या पाळण्यांमध्ये बसते. मग बस तेवढ्या एकाच ट्रेनमध्ये बसलो. मग आम्ही पुढे चाललो होतो. तर हे खानावळ दिसलं मला. त्याची पण व्हिडिओज मी काढले. मग दिवाळीसाठी आता लक्ष्मीची पावलं, लक्ष्मीचे फोटोज आलेले होते. म्हणजे बँगल्स म्हणजे ज्वेलरी ह्या जत्रेत जे नाही ते तुम्हाला सगळं जग भेटेल इथे. बट प्रॉब्लेम असा झाला आमच्याकडे होते ऑनलाईन पैसे आणि इथे सगळीकडे कॅशच मागत होते ते. तर हे बॉल्स बघून तर मला माझ्या लहानपणीची आठवण आली. आम्ही लहानपणी आमचे पप्पा हे बॉल आम्हाला घेऊन द्यायचे. तर ते लाटणं, पोळपाट सगळं भेटेल इथे. तर इथे थोडासा कॅशचा प्रॉब्लेम झाला. तर माझी मुलगी लिटरली रडायला लागली तेव्हा. खरंच रडायला लागली ती. आता आम्ही लगेचच घरी जायला निघालो कारण की आम्ही कॅश नव्हती. आमच्याकडे सगळे पैसे ऑनलाईनच होते आणि आम्ही लिटरली भरपूर जणांना सांगितलं, की आम्ही तुम्हाला ऑनलाईन पे करतो. तुम्ही आम्हाला कॅश द्या. बट कोणीच लिटरली कॅश आम्हाला दिली नाही. फक्त ते ₹50 जे भेटले त्याचे आम्ही स्नॅक्स घेतले आणि त्या स्नॅक्सवाल्याला खूप आम्ही ती रिक्वेस्ट केली, की आम्ही तुम्हाला ऑनलाईन पे करतो. तुम्ही प्लीज आम्हाला तेवढे द्या. मग त्यांनी ₹100 दिले. तेव्हा आम्ही कुठे जाऊन त्या ट्रेनमध्ये बसलो.
त्यामुळे आम्हाला तेवढंच आलं. मग माझ्या मिस्टरांना म्हटलं मी, "आपण एक काम करू, आपण असं पण दिवसा येणार होतो, कारण दिवसा जास्त गर्दी नसते, तर व्यवस्थित दर्शन पण होईल किंवा धक्काबुक्की पण होणार नाही." आणि मला ज्वेलरी आवडते, बट मग खरंच 2 ते 3 वर्ष झाले मी कधीही ज्वेलरी पण घेतलेली नाही. आणि माझा जास्त खर्चच नसतो मेन म्हणजे माझ्या मिस्टरांना, खरं सांगायचं झालं तर. तर मग मिस्टरांना तेच म्हटलं, "आपण उद्या सकाळी येऊ." आणि माझ्या मुलीला पण थोडी ड्रेपरी घ्यायची होती. तिच्या स्कूलमध्ये फंक्शन आहे उद्या त्यामुळे. त्यामुळे मग आता तुम्ही माझा नेक्स्ट व्हिडिओ पण बघायला विसरू नका. आम्ही दुसऱ्या दिवशी पण सकाळी इथे येणार आहोत. त्याचा पण व्हिडिओ नक्की बघा. मुलगी माझी खूप रडत होती. तिला काहीच घेतलं नाही म्हणून तिला बोललो, "आपण उद्या येऊ." तर अशा प्रकारे आम्ही आता घरी जायला निघालो.